तर जय भीम मित्रांनो, मी चैतू. तर आज होता संडे. तर आजची सकाळ थोडी उशिरा सुरू झाली. उठल्याच्या नंतर मग गॅस वगैरे क्लीन करून घेतला आणि ती मागची भिंत थोडीशी इग्नोर करा. त्याची काहीतरी गंमत आहे काय, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, मी सांगतेच पुढे. त्याच्यानंतर चहा वगैरे बनवून घेतला आणि चहा वगैरे बनवून घेतल्याच्यानंतर प्यायला ग्लासमध्ये ओतला. मग तेव्हा समजलं की त्याच्यामध्ये साखरच नाही टाकली. सो मग परत चहा उकळला आणि त्याची सगळी चव गेली. मग चहा आणि खारी असा नाश्ता करून घेतला आणि चहा काही चांगला लागत नव्हता. सो मग कसं तरी वाकडं तिकडं तोंड करून पिऊन घेतला. त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे केली, स्वच्छ झाली एकदम. का तर मला आणि बबड्याला थोडं बाहेर जायचं होतं आणि केस वगैरे एकदम व्यवस्थित करून घेतले आणि इकडे थोडीशी फ्लेक्स मारत होते. तिकडे बबड्या कोपऱ्यात बसून चोरून चोरून पाहून असा हसत होता, काहीतरी चिडवत होता मला. सो मग त्याला इग्नोर केलं आणि बाहेर जायच्या आधी दूध तापवून घेतलं. कारण उन्हाळा म्हणलं तर दूध सारखं खराब होते आणि एक तर माझ्याकडे फ्रीज नाही आहे. सो त्याच्यामुळं सारखं सारखं दूध गरम करावंच लागतं. मग उतरलो खाली आणि इकडे बबड्याला म्हणलं चल थोडं हाय हॅलो करून घे. तोही थोडा लाजत होता. त्याला म्हणलं न लाजता हाय हॅलो कर, तर त्यांनी केलं. सो मग आम्ही गाडीवर जायला निघालो. एवढी सुंदर हवा चालू होती आणि आम्ही 6:30 वाजता चाललो होतो. 6:30चा टायमिंग होता. सो एवढं सुंदर वातावरण होतं आणि ही क्लिप मी जी टाकली ते मला नक्की सांगा की कुठली आहे. सो नंतर संध्याकाळी घरी आलो. नाश्ता बाहेरूनच करून आलो होतो. नाश्ता म्हणजे आम्ही बनमस्का आणि चहा प्यायला गेलो होतो. सो मग तिकडूनच करून आलो होतो. सो या भिंतीची गंमत मला अशी सांगायची होती की ही भिंतीला रंग नव्हता, तर मग मी माझ्या हाताने असा रंग दिला वेडा वाकडा. आणि त्याच्यानंतर मग हा होता माझा मिनी ब्लॉग. तर आवडल्यास नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.